लातूरमध्ये वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा जोरदार फटका चिक्कूच्या बागेला बसलाय। फळबागांसह काढणीला आलेल्या पिकाचं मोठं नुकसान झालंय। तसंच जिल्हाभरात 4 जनावरांचा वीज पडून मृत्यू झालाय। यामुळे शेतकरी आता चांगलेच हतबल झालेत। दरम्यान नुकसानग्रस्त चिकू बागेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांनी। वादळी वाऱ्याचा फटका आंबा फळबागेबरोबर आता चक्कू फळबागेला देखील मोठ्या प्रमाणात बसते। काही अंशी लातूर जिल्ह्यात शेतकरी जे आहेत ते चक्कूची लागवड करत असतात, मात्र या चक्कू फळबागेला देखील इथल्या गारपिटीचा जो फटका आहे तो फटका बसल्याचं चित्र पाहायला मिळतं। खरं म्हणजे चाकूर शिवारातल्या आनंदवाडी परिसरामध्ये आहे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चक्कूची लागवड करण्यात येते, मात्र या शेतकऱ्याचं नुकसान जे आहे ते गारपिटीने आणि अवकाळी पावसाने झाल्याचं हे चित्र आहे। संपूर्ण चिक्कू जे आहे त्या गारपिटीने आणि वादळी वाऱ्यामुळे ही झड झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। संपूर्ण चिक्कू ही झाडाखाली अशा प्रकारे त्यांचा सडा झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। काय परिस्थिती आहे, चिक्कू सगळे गळाले? हो, हे भयंकर वारं आलतं, सगळे असे पडून सगळं लय वारं होतं, त्याच्यामुळे ते सगळं नुकसान झालेलं। बर, साधारणतः किती नुकसान झालं असेल? चिक्कू सगळे पडून गेलेत, त्याच्या आधी पण असं झालं का? माग एकदा झालं आणि 100 कॅरेट तर पडले सगळे वाऱ्यानं। भरपूर वारं होतं, त्या वाऱ्यामुळे सगळे फुटलेच बी, मार्केटला बी घालू शकत नाही चिक्कू। संदीप भोसले, सामटी न्यूज, लातूर।